नमस्कार मित्रांनो तुम्ही जर ओबीसी विजेएनटी किंवा एसबीसी या प्रवर्गातील असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली एक सुवर्ण संधी आहे मित्रांनो। एसएससी कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल या परीक्षेची तुम्ही जर तयारी करत असाल तर महाज्योती मार्फत तुम्हाला मोफत 6 महिन्यांचं प्रशिक्षण तसेच त्याबरोबर तुम्हाला टॅबलेट आणि डेटा देखील देणार आहे। आता याविषयीचं परिपत्रक जे आले होतं त्याची डिटेलमध्ये चर्चा मी या ठिकाणी केलीच आहे। त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपले YouTube चॅनलवर आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता। तसेच आता या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन अर्ज हा कसा भरायचा याची संपूर्ण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर अशाच नवीन असाल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। यासाठी बघा तुम्हाला सर्वप्रथम Google Chromeवर जायचं आहे आणि URL मध्ये तुम्हाला महाज्योती फक्त असं टाईप करायचं आहे। असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली जी पहिलीच लिंक येते या ठिकाणी बघा mahajyoti.org.in या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पुढे गेल्यानंतर इथे 3 रेषा दिसत आहेत, त्यावर क्लिक केल्यानंतर इथे नोटीस बोर्डवर जायचं आहे। बघा नोटीस बोर्डवर गेल्यानंतर या ठिकाणी खाली बघा वेगवेगळ्या जे काही नोटीस आहेत त्यामध्ये बघा ॲप्लिकेशन फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ऑनलाईन ट्रेनिंग यामध्ये पुढे क्लिक हिअर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे। यामध्ये बघा तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर परिपत्रक आणि रजिस्ट्रेशन लिंक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन लिंकवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। बघा या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात अगोदर मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे। या ठिकाणी 10 अंकी मोबाईल नंबर टाकून तुम्ही या ठिकाणी सबमिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। यानंतर बघा तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होणार आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला अप्लाइड कोर्स बघा एसएससी सीजीएल ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम, इथं तुम्हाला पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन डिटेल्स आणि डॉक्युमेंट्स इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे। यामध्ये सगळ्यात अगोदर तुम्हाला डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे। तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला ही एक्झाम द्यायची आहे, एक्झाम सेंटर चाळणी परीक्षा यासाठी होणार आहे। तुम्हाला कोणते डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी निवडू शकता, तर ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायचे आहेत। ओके, हे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकंट्स फुल नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम, तुमचं नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर तुमच्या पालकांचं किंवा वडिलांचं नाव, त्यांच्या वडिलांचं नाव आणि आडनाव या ठिकाणी टाकायचं आहे। नंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल, डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे, तुमची टाकायची आहे। नंतर तुम्ही ऑर्फन आहात की नाही या ठिकाणी निवडत आहे, असेल तर पुढे संस्थात्मक किंवा संस्थाबाह्य, तुम्ही जर अपंगत्व प्रवर्गातून असा डिसेबिलिटी असेल तर यस असेल तर यस, नो असेल तर नो, मग असेल तर मग इथं जो प्रकार आहे तुम्हाला तो या ठिकाणी निवडायचा आहे। नंतर तुमची सोशल कॅटेगरी या ठिकाणी निवडायचं आहे, नंतर त्या सोशल कॅटेगरीमध्ये तुमची कास्ट कोणती आहे, नंतर इन्कम ग्रुप तुम्ही नॉन क्रिमिनल आहात की नाही असं या ठिकाणी निवडायचं आहे। तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमचं राष्ट्रीयत्व या ठिकाणी निवडायचं आहे, तो इंडियनच असणार आहे। डोमिसाईल तुमचा इथला जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, त्याचबरोबर प्रेझेंट ॲड्रेस तुमचा जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा तालुका देखील या ठिकाणी निवडायचा आहे। ओके, नंतर व्हिलेज गावाचं नाव, हाऊस नंबर नसेल तरी तुम्हाला टाकायचं आहे, त्याशिवाय तुमचा फॉर्म हा सबमिट होणार नाही आहे। वार्ड नंबर तरी तुम्ही काहीतरी टाकू शकता, रोड, मेन रोड किंवा दुसरा किंवा कोणताही जो रस्ता असेल तो रस्त्याचं नाव ठिकाणी टाकायचं आहे। पिनकोड टाकायचा आहे, सेम ॲड्रेस तोच असेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचं आहे चेक बॉक्समध्ये। नंतर तुमचा ॲड्रेस तोच सेम येईल किंवा तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। यानंतर तुमचा मोबाईल नंबर येईल, या ठिकाणी अल्टरनेट मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता। ईमेल आय डी कंपल्सरी आहे, तुम्ही एखादा ईमेल आय डी त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि शिवाय नेक्स्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे। बघा आता ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे। बघा या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो पुढचा सेक्शन आहे यामध्ये क्वालिफिकेशन डिटेल्स, यामध्ये 10वी, नंतर 10वीचं नेम अँड प्लेस, तुमची 10वी कुठं झाली, नंतर तुमचं 10वीचं बोर्ड, कोणत्या वर्षी तुम्ही पास आउट झाला, तुम्हाला किती टक्के पडले आहेत, नंतर 12वी तसंच सेम ग्रॅज्युएशन आणि सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे। आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स असणार आहेत ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहे। तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याचबरोबर सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे,
सिग्नेचरची साईज आणि पासपोर्ट फोटो साईज 200 KB पेक्षा जास्त असू नये. तुम्हाला ही साईज कमी करण्यासाठी जे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही साईज देखील कमी करू शकता. यानंतर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, 200 KB पेक्षा कमीच साईज असावी. नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट ते देखील JPG फाईलमध्ये त्याचा देखील तुम्हाला फोटोज अपलोड करायचा आहे, 200 KB पेक्षा कमी. नंतर नॉन क्रिमिलियर देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे. जे ऑर्फन आहे त्यांना कंपल्सरी नाही, त्याची देखील 200 KB पेक्षा कमी साईज असावी. नंतर डोमिसाईल सर्टिफिकेट त्याची देखील साईज 200 KB पेक्षा कमीच असावी. त्यानंतर SSC मार्कशीट सगळ्यांची साईज ही 200 KB पेक्षा कमीच आहे. नंतर HSC डिप्लोमा मार्कशीट, त्यानंतर डिग्री मार्कशीट. ओके, अशा प्रकारे फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट यावर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट येईल. तुम्हाला ती प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही ते सेव्ह करून ठेवायची आहे. आणि यानंतर तुम्हाला तुमची चाळणी परीक्षेसाठी निवड झाल्यानंतर तुम्हाला SMS द्वारे कळवण्यात येईल, तसेच वेबसाईटवर देखील कळवण्यात येईल. धन्यवाद.